नंतर काही मवियातले काही खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत असं समजतंय. ऑपरेशन लोटस भाजपकडून राबवण्यात येण्याची शक्यता आहे. बघा, भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले आहेत. एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना. ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे छे छे, ते ऑपरेशन डर होतं. पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचे. आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही. मंत्रिमंडळ यादी अजूनही जाहीर झालेली नाही सर. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अडीच वर्षाचा मला माहित नाही ते, त्यांचा प्रश्न आहे. पण 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय. आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. बीड जिल्ह्यातल्या केज मधले एक सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या झाली परवा. त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली. त्यानंतर पुण्यामध्ये मांजरीला हे आमदार योगेश टिळेकरांचे एक मामा आहे सतीश वाघ म्हणून, सकाळी मॉर्निंग वॉकला गेले, त्यांचं अपहरण केलं आणि त्यांचा मृतदेह सापडला. भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आणि पडलेले जे आमदार आहेत ते ज्या पद्धतीनं धमक्या देत आहेत, ही भाषा गुंडांना सुद्धा शर्मेनं मान खाली घालणारी ही भाषा आहे. उचलून आणू, 12 वाजवू, अमुक करू. मार्कडवाडीमध्ये काल जाहीर बीडचा तुम्ही आता विषय काढला. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी गंभीर आरोप केलाय. इथले एसपी माझा फोन उचलत नाही, खरंय ते. रिस्पॉन्स करत नाही. मी बजरंग सोनवणे यांचं ते वक्तव्य ऐकलंय, म्हणूनच मगाशी मी केजचा विषय काढला, संतोष देशमुखांचा. दिवसा ढवळ्या जर सरपंचाचं अपहरण होत आहे, त्याची हत्या होते,